पुन्हा एकदा जाणून घेऊयात आतापर्यंतची मतदानाची टक्केवारी। बघा मुंबई महानगरी काय म्हणते, मुंबईत दुपारी 1:30 वाजेपर्यंत 29.96% इतकं मतदान झालंय। ही टक्केवारी आणखीन वाढू शकते। जास्तीत जास्त मतदान करण्याचं मुंबईकरांना आवाहन करण्यात आलंय आणि न्यूज 18 मराठी देखील आपल्या सगळ्या दर्शकांना प्रेक्षकांना एकच अपील करतंय, एकच आवाहन करतंय की लोकशाहीच्या उत्सवात आपल्या मतदानाचा हक्क जरूर बजवावा। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुष्मिता बदाने आपल्या बरोबर आहेत। सुष्मिता, दुपार आत्तापर्यंतचा म्हणजे 1:30 दुपारपर्यंतचा आकडा जो आहे तो 29.96% इतका आहे, काय माहिती याबद्दल? 29.96% मुंबईकरांनी मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे। खरं तर हा आकडा काही अंशी दिलासादायक म्हणावा लागेल, कारण अनेक अर्थांनी मुंबईकरांनी बदल हवा आहे असा एक अंडरकरंट आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्यामुळे आत्ता आपण बघतोय की साधारणपणे 2.5-3 पर्यंतची जी आकडेवारी समोर आलेली आहे त्यामध्ये साधारणपणे 30% ही आकडेवारी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मुंबईकरांसाठी यंदा सर्वाधिक मतदान केंद्र ही त्यांच्या घराच्या जवळ, इमारतीच्या जवळ साकारण्यात आलेली होती। तब्बल 10,000हून अधिक मतदान केंद्रावरती आज मुंबईकर हे मतदान आपलं नोंदवणार आहेत, मतदानाचा हक्क बजावत आहेत। एकीकडे शाई निघत आहे, अनेक ठिकाणी गोंधळाचं वातावरण जरी असलं तरी सुद्धा मुंबईकरांनी 30% मुंबईकरांनी मतदानाचा हक्क हा पहिल्या टप्प्यामध्ये बजावल्याचा पाहायला मिळतं। ही आकडेवारी संध्याकाळच्या सत्रामध्ये जरा ऊन कमी झालं की वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे 5:30 वाजेपर्यंत जे मतदान केंद्राच्या परिसरामध्ये प्रवेश करतील त्यांना पुढील वाढीव वेळेमध्ये टोकन दिलं जाणार आहे आणि त्यानंतर ते मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत। आणि त्यानंतर उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे, जेव्हा निकाल हा प्रसिद्ध केला जाईल। निकाल हा सगळ्यांसमोर येईल, परंतु 30% हा नक्कीच दिलासादायक आकडा आणि हा आकडा जो आहे सुष्मिता तो वाढू शकतो। अर्थात मतदान कोणाला करायचं हा आपला अधिकार आहे, पण लोकशाहीच्या उत्सवातला हा संविधानाने दिलेला अधिकार जरूर तो बजवा आणि त्याची अंमलबजावणी करा।